भारत विरुद्ध न्यूझीलंड हा सामना गुजरातील अहमदाबाद येथे नरेंद्र मोदी या स्टेडियम मध्ये आपल्याला अंतिम सामना पाहता येणार आहे. आणि मी सध्या आहे ठाण्यातील सेंट्रल मैदान या ठिकाणी, आणि मोठ्या प्रमाणात जे क्रिकेटपट्टू आहे या ठिकाणी प्रशिक्षण घेण्यासाठी येत असतात आणि इथे दररोज जे सामने आहेत या ठिकाणी आपल्याला रंगताना पाहायला मिळतात. आपल्यासोबत या ठिकाणी क्रिकेट प्रेमी आहे, क्रिकेट चाहते आहेत. आज अंतिम सामना आहे भारत विरुद्ध न्यूझीलंड. याआधी सेमीफायनल भारत विरुद्ध इंग्लंड झाली होती. टफ मॅच होती, भारताने विजय मिळवला. आजचा मॅचचं महत्व काय आहे? काय वाटतंय, भारताला विजय मिळेल का? मागच्या मॅच मधून खूप चांगली सुरुवात झालेली. जसं संजू सॅमसन एक त्याची कॅच गेली, लकी ठरलेला. त्याच्यानंतर ज्या हिशोबाने क्वार्टर फायनल आणि सेमीफायनल मध्ये त्यांनी फलंदाजी दिली, खूप अप्रतिम. त्याच्यानंतर जसं सांगितलं सगळ्यांनी, बुमराहनी पण बॉलिंग केली आहे, खूप चांगली बॉलिंग केली. आणि सगळ्यांच्या अक्षर पटेलचा कॅच सुद्धा चांगला होता. आणि ज्या जोशनी उतरली आहे, जसं आपली 50 ओव्हर्स चॅम्पियन वुमेन्स टीम झाली आहे. आपण मागच्या वर्षीच्या डिफेंडिंग चॅम्पियन्स लास्ट टाइम जेव्हा झालेली, आता 2026 मध्ये आपण फिनाले मध्ये पोहोचलोय. तर ज्या हिशोबाने आपण चाललंय, सगळं वेल बॅलन्स टीम चालली आहे. तर आपण हेच म्हणणार की आपणच जिंकतोय. आज अहमदाबाद मध्ये जे फायनलचा जो कर्स आहे, आपण तो तोडणार आहे आणि आपली टीम जिंकणार आहे. सर, काय वाटतंय, आज जे गेल्या वेळी जो बॅटिंग ऑर्डर होता, तीच टीम आता फायनल मध्ये पाहिजे का काहीतरी चेंजेस असणार? नाही, टीम बॅलन्स चांगली आहे. मागच्या वेळेस जे सेमीफायनलची टीम होती तीच असायला पाहिजे. यामध्ये यावर्षी आपल्याला अभिषेक शर्माकडनं खूप अपेक्षा आहेत. आणि गेल्या वर्षी आपण वर्ल्ड कप नरेंद्र मोदी या स्टेडियम मध्ये आपण गमावलं होतं. त्याचा वचपा यावेळी इंडिया टीम काढेल असं मला वाटतं. नक्कीच. दादा, काय वाटतं तुम्हाला, आज भारताला विजय मिळेल? हो, नक्कीच. वी आर इंडियन, होपिंग फॉर पॉझिटिव्हली. अँड मी काय बोलतोय, आता ह्या मॅच मध्ये ना अभिषेक शर्मा आणि किशन हा एक मेन ठरणार आहे. त्याचबरोबर अक्षर पटेल आणि बुमराह ह्यांची भूमिका महत्वाची असेल. नक्कीच. आपल्यासोबत काही लहान क्रिकेटपट्टू आहे. तुला काय वाटतंय, आज बुमराची बॉलिंग कशी चालणार आहे? बुमराह यॉर्कर ही ज्यादा डालने की कोशिश करेगा क्योंकि उसका वो मेन विकेट का सोर्स है। न्यूजीलैंड वालों ने अपने को सेमीफाइनल में पिछले वर्ल्ड कप में हराए थे, तो ये वर्ल्ड कप में हम लोग उनको हरा के बदला ले सकते हैं। और बुमराह ज्यादातर मतलब उसकी पेस आएगी ना, तो वो अच्छे से निकालेगा और अपन ये कर्ज तोड़ देंगे उस गेम से। नक्कीच. आणखीन काय क्रिकेटपट्टू आहे, काय वाटतंय आजच्या सामन्याबद्दल? काय कशा प्रकारे हा सामना असणार आहे गुजरातमध्ये? चांगली मॅच होईल आणि आपण ऑलरेडी न्यूझीलंडला चॅम्पियन ट्रॉफी हरवली आहे फायनल मध्ये. तर आपल्याला ते एक ऍडव्हान्टेज आहे की कॉन्फिडन्स असेल आतमध्ये की आपण न्यूझीलंडला ऑलरेडी एका फायनल मध्ये हरवलंय, तर आपण इकडे पण त्यांना हरू शकतो. आणि सगळे बॅटिंग बॉलिंग फिल्डिंग तिने चांगल्या इंटेंटने आणि कॉन्फिडन्सने करू शकतो. नक्कीच. तुझं काय म्हणणं आहे बाळा? इंडिया भी जीत सकती है अगर ये फिन एलन ने अगर पहली बॉल पे विकेट गया, तो अगर संजू सैमसन ने भी खेला तो जीत सकती है, क्योंकि संजू सैमसन ने जब न्यूजीलैंड किसकी मैच थी, नक्कीच. या सगळ्यांच्या जे काही भावना आहे, आज जे अंतिम सामना होणार आहे त्याची उत्सुकता या क्रिकेट प्रेमीमध्ये आपल्याला पाहायला मिळते. व्हिडिओ जर्नलिस्ट विनय राजभरचा हितेश पांचाळ, एबीपी माझा, ठाणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.